नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेन प्रांत कार्यालयासमोर बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा बेमुदत आंदोलन सुरू। आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून उपोषणाला सुरुवात केली। रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील वाशिवली, वरसई, गागोदे खुर्द, जावळी, निधवळी या 6 ग्रामपंचायती, 9 गावे आणि 13 आदिवासी वाड्या असून सुमारे 3800 कुटुंब बाधित असून त्यांचे प्रश्न प्रलंबित असल्यामुळे सर्व एकवटले आहेत आणि आज सर्व आबालवृद्ध सहकुटुंब पेन प्रांत कार्यालयासमोर आंदोलनाला मोठमोठ्याने घोषणा देत आमच्या जमिनीचा सातबारा कोरा झालेला आहे, तो कोरा सातबारा परत मिळावा म्हणून ठाण मांडून बसले आहेत। बाळगंगा धरण प्रकल्पाचे काम 2010 पासून सुरू झाले असून 1240 हेक्टर जमीन संपादित केली। भूसंपादनाच्या अनुषंगाने प्रकल्पासाठी भूसंपादन अधिनियम 1894 चे काम 4 अन्वये राजपत्रात दिनांक 2 जानेवारी 2013 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। स्थानिक वृत्तपत्रात 25 जानेवारी 2013 प्रसिद्ध झाली। अंतिम निवाडा 24 जानेवारी 2015 झाला होता। त्यामुळे या जमिनी शेतकऱ्यांना विक्री, गहाण, भाड्याने देता आली नाही। भूसंपादन कायदा 2013 चे कलम 101 नुसार कोणत्याही प्रकल्पासाठी भूसंपादन केलेली जमीन 5 वर्षांच्या कालावधीत न वापरल्यास जमीन मूळ मालकाच्या किंवा त्याच्या वारसांना परत देण्याची तरतूद आहे। बाळगंगा प्रकल्पग्रस्तांची जमीन संपादित करून 16 वर्षे झालेली आहेत, त्यामुळे संपादित केलेल्या जमिनीचा सातबारा आपोआप कोरा झालेला आहे। तो कोरा सातबारा शेतकऱ्यांना परत मिळावा व महाराष्ट्र सरकारने नुकसान भरपाई मिळवण्याचा आणि भूमी संपादन पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा 2013 चे कलम 101 अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना कोरा झालेला सातबारा परत करावा या मागणीसाठी शेतकरी एकवटले असून जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही। अनेक वेळा अनेक आमदार, खासदार, लोकनेते आले, आश्वासने दिली, पण शेतकऱ्यांच्या हातात काहीच मिळाले नाही। म्हणून आज बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। या कार्यक्रमात राणीताई अग्रवाल, श्रुती म्हात्रे, अशोक मोकल, नंदाताई म्हात्रे, राजेंद्र झेमसे, अनिल देव, बळीराम भोईर, विजय म्हात्रे असे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले असून शेतकऱ्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अरुण चवरकर, पेन। अरे जमीन आमच्या हक्काची आहे, नाही कुणाच्या बापाची। जमीन आमच्या हक्काची आहे, नाही कुणाच्या बापाची। जमीन आमच्या हक्काची आहे, नाही कुणाच्या बापाची। कोरा करा, कोरा करा, सातबारा कोरा करा, कोरा करा, कोरा करा, सातबारा कोरा करा। जमीन आमच्या हक्काची आहे, नाही कुणाच्या बापाची। जमीन आमच्या हक्काची आहे, नाही कुणाच्या बापाची। लढेंगे, जितेंगे, लढेंगे। व्यवस्था करता आली नाही, ती लोक इथे तिसरी मुंबई करतील काय? किती लोकांना वाटतं करतील? फक्त आणि फक्त यांच्या जमिनीवरती डोळा। एसीझेड येणार सांगितलं, एसीझेड ला सुद्धा लोकांनी जमिनी दिल्या। आज ते शेतकरी संघर्ष करतात, जमीन परत पाहिजे, कारण एसीझेड चा कधीच रद्द झाला, अजूनही त्या जमिनी परत मिळालेल्या नाहीये। सातत्याने इथल्या जमिनी ह्या न त्या कारणाने प्रकल्पाच्या नावाने संपादित केल्या जातात। भूखंड मिळाला पाहिजे अशी विधानसभेमध्ये ज्यांनी मागणी केली आणि ती मागणी पूर्वत्वास नेली ते शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे कैवारी सन्माननीय लोकनेते दिबा पाटील साहेब आणि या सर्व तत्सम महापुरुषांच्या विचारांना अभिप्रेत करून यांनी या भारताचं संविधान लिहिलं आणि लोकशाहीमध्ये इथला गोरगरीब कष्टकरी हा या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे असं ज्यांनी व्याख्या करून दिली ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना सुद्धा केला, पण तो संघर्ष करता करता आपल्याला माहिती आहे आज संघर्ष कुठपर्यंत पोहोचलेला आहे। तो संघर्ष तेवढ ठेवण्याची जबाबदारी तुमची, आमची आहे आणि म्हणून एवढे शेतकरी या लाखो संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। बांधवांनो, ही साधारण बाब नाहीये। आज आमचा कष्टकरी शेतकरी कुटुंबातला माणूस आज शेतामध्ये कसत आहे, परंतु असा असताना सुद्धा आज आपल्या हक्कासाठी तो तितक्याच तत्परतेने या ठिकाणी उभा आहे याची जाणीव ह्या सरकारला झाली पाहिजे। यासाठी आंदोलन, हा आंदोलन कशासाठी आहे? कोण म्हणतात देणार नाही? कोण म्हणतात देणार नाही? कोण म्हणतात देणार नाही?
आई नका बाईना, आई नका बाईना, आई नका बाईना. जय जगत सगळ्यांना. आजचं जे आंदोलन आहे सातत्याने आपण सगळी मंडळी आंदोलन करताय. आपण सगळ्यांनी ह्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने स्वतःच एक नेता म्हणून या आंदोलनाचा आता आपण सगळे भाग बनलेले आहोत. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतीसाठी लढतोय, तो प्रत्येक जण या आंदोलनाचा नेता आहे. इथे कुणी एक नेता नाहीये, तुम्ही इथे बसलेले सगळेच नेते आहात. त्याच्यामुळे तुमची सगळ्यांची उपस्थिती, तुमचा वेळ हीच या आंदोलनाची